मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात अहंकार आणि लंकेवरून वार पलटवार झालेत। अहंकाराविरोधामुळे रावणाची लंका जळून खाक झाली आहे असा टोला त्यांनी लगावला होता। तर आपण लंकेत राहत नाही, त्यामुळे कोणी काही बोललं तर मनावर घेऊ नका असा पलटवार फडणवीसांनी केला। एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही। मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डाव उजव करत नाही। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। बरं, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही, आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।